राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी ते केंद्रीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत। महाप्रलयामुळे मराठवाड्यासह राज्यामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती फडणवीस केंद्र सरकारच्या नेत्यांना देतील आणि राज्यासाठी अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रयत्न करतील। दरम्यान काल मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक निवेदन दिले असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निधीतून भरीव मदत देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान आता फडणवीसांच्या दिल्ली वारीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, मराठवाड्यामध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी अमित शहांना तर निवेदन दिलेलंच आहे, मात्र आज ते दिल्लीला देखील जाणार आहेत। कशा प्रकारचे नियोजन असेल? प्राची, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा जो काही फटका शेतकऱ्यांना बसतोय त्याचं नुकसान जे आहे ते फार मोठं आहे। सरकारनं या संदर्भात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्यांनी जिल्ह्यांमध्ये दौरे केले। त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अमित शहांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना या संदर्भात मदत द्यावी या संदर्भातलं निवेदन दिलं। त्यानंतर आज मुख्यमंत्री सकाळी दिल्लीला रवाना होतील अशी एक माहिती आहे। त्यांचा दिल्ली दौरा आज जो खरं तर काल प्रस्तावित होता तो आज होणार आहे। खऱ्या अर्थानं काल अमित शहांना महाराष्ट्रात मदत देण्यात यावी या संदर्भातलं निवेदन देण्यानंतर सुद्धा आज जो त्यांचा दौरा होतोय त्याची नेमकी कारणं काय आहेत? खऱ्या अर्थानं प्राथमिक माहिती जी समोर येते त्यानुसार ते केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटतील, त्यासोबतच केंद्रीय पातळीवरनं महाराष्ट्रासाठी अधिकाधिक मदत कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी ते प्रयत्न करताना पाहायला मिळतील। परंतु दुसऱ्या बाजूला यासोबतच काही महत्त्वाच्या गाठीभेटी आणि काही महत्त्वाच्या बैठका सुद्धा दिल्लीमध्ये भाजपच्या नेत्यांसोबत त्यांच्या असल्याचं कळतंय। याचं नेमकं कारण काय? खरं तर एका बाजूला राज्यामध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली असताना मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा तशा अर्थानं खूप महत्त्वाचा ठरतोय। सातत्यानं विरोधकांकडून एका विशेष पॅकेजची मागणी राज्यासाठी केली जाते। 10,000 कोटींची मदत उद्धव ठाकरेंनी सुद्धा केंद्राकडे मागितली की केंद्रानं महाराष्ट्राला या पद्धतीची मदत करावी। त्यामुळे सगळ्या घडामोडींचा, या सगळ्या घटनांचा जर आपण अभ्यास केला, या सगळ्या गोष्टींची जर आपण विचार केला तर मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा सर्वार्थानं महत्त्वाचा ठरतोय। त्यामुळे आजच्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाकोणाला भेटतायत? पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान असतील, या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या त्या गाठीभेटी घेतात का? आणि या गाठीभेटीमधून महाराष्ट्रासाठी नेमकं काय फलित मिळते? महाराष्ट्रातला शेतकरी जो समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर, त्याची शेती समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर या अस्मानी संकटामुळे जी आलेली आहे त्यावर काय नेमका तोडगा काढला जातोय? आणि मूलतः जी एक भरीव मदत, 50,000 रुपये हेक्टरी भरीव मदत जी शेतकऱ्यांकडनं सुद्धा मागितली जाते त्या संदर्भात निर्णय केंद्राच्या दरबारात होतोय का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। प्राची, नक्कीच ओम, त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।